तर हाय लाडक्या मैत्रिणींनो, तुम्हाला म्हणलेलंच मी मोरया कलेक्शन तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आणि इथं पाहू शकताय माझी खूप छान अशी तयारी सुरू आहे. बरेच असे ड्रेस मी जे स्टॉक तयार केलेला आहे ते स्टॉक काय झाले, जो धोती वगैरे असते, स्कर्ट असतोय तो काय काय रेडी केलेला आहे. त्याच्यावरचा जो वरचा ब्लाऊज असतो तो रेडी करायचा राहिला आहे. काय जे रेडी झालेलं आहे ते मी वरती लावणार आहे. इथं पाहू शकता एक एक करून सगळं म्हणजे थोडं थोडं, आणि जे तयार नाही ते तयार करायला सुद्धा आहे. तर इथं पाहू शकता मोरयाचं खूप सुंदर असं कलेक्शन, लय भारी ड्रेस दिसतात गडवालचे, आणि प्युअर गडवाल मी यूज केलेला आहे. हे गडवालमध्ये सुद्धा म्हणजे एवढे फरक आहेत ना, हलकं भारी त्याच्यातसुद्धा खरंच खूप फरक आहेत. पण इथं केसरी आणि रेड कलर ह्याच्यामध्येच मी सध्या तयार केलेलं आहे. आणि आपल्याकडं खणसुद्धा आहे, खणसुद्धा लवकरच मी तयार करणार आहे. जरा वेळ माझ्याकडं कमी पडतोय असं होतंय, कारण स्टिचिंग मीच करणार, शूटिंग मीच करणार, सगळं घरातली कामं वगैरे ह्याच्यामध्ये म्हणजे बराच वेळ जातो माझा. तर इथं मी सगळं म्हणजे समोर लावणार आहे. आणि स्टॅच्यूसुद्धा आहोने आणून दिलेले आहेत. ह्या स्टॅच्यूला पाहू शकताय, खरंच खूप सुंदर दिसतंय धोती, आणि एक नंबर दिसते धोती बरं का. मुलींची धोती आहे ही. आणि मी जो स्कर्ट म्हणजे परकर पोलका तो तयार केलेला आहे, तो सुद्धा इथं स्टॅच्यूला लावायला लागले. आणि घरातली कामं केल्यानंतर मला हे काम करायला वेळ मिळतो. थोडं तब्येत पण खराब होती त्यामुळे शूट पण केलं नाही. आणि जे गणपती कलेक्शन म्हणजे म्हणलेलं मी की स्टार्ट केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. स्टार्ट करून पण बऱ्याच दिवस झालं, पण मला शूटला माझ्याकडे वेळ नसतो. मी फक्त म्हणजे स्टिचिंगच करण्यात माझा वेळ बराच जातो. कटिंग करणं, बरोबर मापा आली पाहिजेत, ज्या साईजचा स्कर्ट असतो त्या साईजचा ब्लाऊजसुद्धा आला पाहिजे. तर इथं पाहू शकताय खरंच खूप सुंदर दिसतंय. मला तर एवढं आवडलं आहे ना, तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्यातलं मी सनीला पण 1-2 घातलेला, आणि बऱ्याच अशा ऑर्डरसुद्धा एवढ्या ऑर्डर मला वाटतं मी फर्स्ट टाईम सांगोलमधलीच मला ऑर्डर होती. त्याच्यानंतर बऱ्याच अशा ऑर्डर गेलेल्या आहेत. बुकिंग करतात व्हॉट्सअपला. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा बुकिंग करू शकता. आणि झालं आहे असं माझं थोडं दुर्लक्ष होतं आहे व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला DM ला, तर खरंच सॉरी. व्हॉट्सअपलासुद्धा म्हणजे बऱ्याच ऑर्डर आलेले आहेत आपल्याला. सगळे मेसेज किंवा इकडं तिकडं म्हणजे बराच वेळ जातो, त्यामुळं चॅटिंगकडे लक्ष जात नाही आहे माझं. कोण काय पाठवतं आहे, कोण स्क्रीनशॉट पाठवतं आहे माझंच. तर खरं सॉरी, मी इथून पुढे कंटिन्यू लक्ष देणार आहे. आणि तुम्हालासुद्धा बुक करायचं असेल तर करू शकता. मी स्क्रीनवरती नंबरसुद्धा देणार आहे. पूर्ण एवढी जोरदार तयारी चालू आहे ना, प्रमाणाच्या बाहेर. आणि ही एकदम चुटुकल्या परिराणीसाठी बनवलेलं आहे. अगदी 4, 5, 6 महिन्यापर्यंत येतं आहे. 3-4 महिन्यापासून पुढं बसून जात आहे. पाहू शकताय खरंच खूप सुंदर दिसतंय. फर्स्ट टाईम मला अशाच फ्रॉकची ऑर्डर आलेली, जेव्हा मी स्टार्ट करणार आहे असं बोललेली एका ताईला. त्या ताई बोलल्या माझ्या भाचीसाठी पहिलं शिवून पाहिजे म्हणून. त्याचंसुद्धा मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलेलं, पण एवढा काही वेळ भेटत नाही शूटसाठी. तर इथं पाहू शकताय फ्रॉक बटरफ्लाय खरंच खूप सुंदर झालं आहे. नॉट्स लावून केलेला आहे मी. आणि हा दुसरा जो आहे ह्याला मी घरी जाऊन म्हणजे जे बटन वगैरे आहे ते घरी जाऊन मी लावणार आहे, कारण माझ्याकडे पण वेळ नव्हता. शॉपमध्ये आणायला मी विसरून गेलेली. घरी गेल्यानंतर ज्यावेळी मी लावते प्रेस बटन शक्यतो मी लावते, कारण लहान मुलांना कसं ते बटन रुततात. प्रेस बटन एवढं काही रुतत नाही, एकदम नाजूक असतं. तर इथं गणपतीचं जे नाव आहे ते सुद्धा मी मोरया नाव, ते सुद्धा मी पूर्ण प्रिंट केल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते. लास्टला तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे. पण आता कसं वाटतंय काय कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सपोर्ट करत जावा. खरंच सपोर्ट केला ना, असं नवीन नवीन काय असेल तर मी तुमच्यासोबत सहज शेअर करून ही करू शकते की बाबांनो हा हे मी करणार आहे, ते करणार आहे, आणि हे आत्ता आहे. तुम्हालासुद्धा हेल्प होऊन जाईल की हे असे ड्रेस तयार करून कुठं मिळत नाही आहेत, पण सोनाली फॅशन सांगोलला नक्की मिळतात. तालुका सांगोला आणि प्रॉपर सांगोलमध्ये आपलं शॉप आहे, सोनाली फॅशन वासुद रोडला. तिथून नंतर मी डायरेक्ट घरी आले. आणि इथं पाहू शकता प्रेस बटन वगैरे मी लावून घेते, कारण माझ्याकडे पण वेळ नाही आहे. ब्लाऊज पण स्टिच करायचे होते. ब्लाऊजचे पण रील्स बघून ऑर्डर पडलेले, आणि ब्लाऊज स्टिच करण्याच्या नादात नंतर राहून जाईल, कारण उद्या गेल्यानंतर ते मला स्टॅच्यूला लावायचं होतं. बरेच एक्स्ट्राचा स्टॉक आहे तयार करून, पण काय काय ह्याला बटन नाही, काय काय म्हणजे बरंच काम राहून जातं, कारण एकटीच करणारी आहे. हेल्पर वगैरे मी घेत नाही, कारण कसं करतात येतात थोडंफार इकडं तिकडं जरा नॉलेज आलं का स्वतः करायला बघतात. त्यामुळं कुणाला शिकवायच्या भानगडीत पडायचं नाही, आणि आपला पण करायचं. जेवढं होतं आहे तेवढं आपला पण करायचं, कारण रंग धावणारे जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा म्हणतात मला काही येत नाही, पण नंतर आपोआप रंग धावतात. त्यापेक्षा आपल्यालाच गरज नाही आहे हेल्परची वगैरे, आपला पण स्वतः करायचं. तर इथं पाहू शकताय प्रेस बटणं कशी दिसतेत. मी दुसऱ्याचा विषय कधी घेत नाही बरं का, जाऊ द्या सोडून. आणि मला नकोच आहे कुणाचा, कारण मला माझं स्वतः पायावर मी अगोदरपासून एकटी उभा आहे. आज पण एकटी आहे आणि पुढं पण एकटीच राहणार आहे. कारण जर कुणाला घेतलं तर अशी व्यक्ती घेणार आहे की
सगळ्यात जास्त कामाची आवड पाहिजे. पैशाची आवड पैसा कोणीही कमवतं, मी सुद्धा पैसा कमवते, पण काम प्रामाणिकपणे आणि बारीक बारीक गोष्टी एकदम लक्षपूर्वक करते. इथं पाहू शकता एकदम चुटुकलीचा फ्रॉक मी दाखवलेलं तुम्हाला, तो बनवायला माझा बराच वेळ गेला. त्याच्यामध्ये मोठा ड्रेस सहज बनवून गेला असा तेवढ्या वेळात. पण छोटं बनवणं हे एखादं छोटं बाळ पण असू शकतं, त्याच्यासाठी स्पेशल बनवलेला. बुकिंग जर म्हणजे ऑर्डर जर बुक झाली तर मी ती कुरिअर करू शकते, पार्सल टाकू शकते कुरिअरला. तर इथं पाहू शकताय हे असं झालेलं आहे. प्रेस बटणं खरंच खूप सुंदर दिसायला. तर मी तुम्हाला स्टॅच्यूला लावल्यानंतर उद्या नक्की शेअर करेन. आणि ह्याला मला बरंच काय करायचं आहे, कारण प्रिंटसुद्धा काढायची आहे. प्रिंट म्हणजे मी हाताने स्वतः करते. तर पूर्ण केल्यानंतर पाहू शकता इथं असं दिसतंय. हे सगळं मी स्वतः करते आणि तुम्हाला ड्रेस तुम्हाला जसा पाहिजे तसा स्टिच करूनसुद्धा मी देणार आहे. विकत वगैरे आपण आणून विकत नाही आहे, काय काय रेडीमेड आणून विकतात, तर तसं काय नाही. मी हे सगळं स्वतः केले, नॉड लावलेत, म्हणजे बांधायला सहजासहजी येते. आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर चला, ओके, बाय बाय.